जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये चोरी करणारा 20 वर्षांपासून फरार असलेला कुख्यात आरोपी आता पोलिसांच्या हाती आला आहे। 60 वर्षीय चोराच्या कर्तृत्वांचा खुलासा झाला की तो विविध ठिकाणी चोरी करत होता, ज्यामुळे पोलीस आश्चर्यचकित झाले। चौकशी दरम्यान एकनंतर एक दर्जनभर चोरींचा खुलासा झाला आणि आरोपींकडून लाखो रुपयांचा सोनं चांदीचा खजाना बरामद केला। आरोपी सुरेश महादेव कामरेचा जुना रेकॉर्ड पाहिल्यानंतर कळाले की त्यावर घरामध्ये सेंधमारीची 12 प्रकरणे नोंदवली आहेत आणि पोलीस 20 वर्षांपासून त्याचा शोध घेत होते। जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सेंधमारी करून लाखोंच्या आभूषणांवर हात साफ करणारा हा कुख्यात चोर स्थानिक अपराध शाखेने हिरासत केला आहे। त्याच्याकडून 19,10,000 रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार स्थानिक अपराध शाखेची टीम जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी रवाना झाली होती। या दरम्यान पोलिसांच्या टीमला गुप्त माहिती मिळाली की यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट निवासी सुरेश महादेव कामरे हा चोरीच्या आभूषण विकण्यासाठी जात आहे। या माहितीनुसार स्थानिक अपराध शाखेची टीमने जाळे विणून आरोपीला हिरासतमध्ये घेतला आणि त्याची तलाशी घेतली असता तलाशी दरम्यान त्याच्याकडून 2,61,000 रुपयांच्या आभूषणांचे सेट सापडले। तपासाच्या आधी कठोर चौकशी दरम्यान आरोपीने कबूल केला की त्याने तलोती पोलीस ठाण्याच्या परिसरातील मौजे आकापूर येथील घरात सेंधमारी करून चोरी केली आणि आतापर्यंत पोलीस स्टेशन भद्रावती 1, वरोरा 3, सावली 1, मूल 1, तधोली 5, नागभीड 1 अशा एकूण 12 घरांमध्ये चोरी केली आहे। या सर्व चोरींच्या मालमत्तेचा एकूण अंदाज 19,10,000 रुपयांचा आहे, जो स्थानिक अपराध शाखेने आरोपीकडून जप्त केला आहे। सध्या स्थानिक अपराध शाखेची टीम आरोपीकडून आणखी चौकशी करत आहे की त्याने आतापर्यंत किती ठिकाणी चोरी केली आहे। दिनांक 21 तारखेला स्थानिक गुन्हे शाखांना गुप्त माहिती मिळाली की एक आरोपी सोन्या चांदीचे दागिने घेऊन विक्री करता जात आहे। त्यावरून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे 2,61,000चे सोन्या चांदीचे दागिने मिळून आले। त्यानंतर त्याला विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याचे सांगितले। त्यावरून त्याला ताब्यात घेऊन पुन्हा विचारपूस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन तळोदी येथून एकूण 5 घरफोडीचे गुन्हे, नागभीडचा 1, सावलीचे 1, वरोराचे 3, मूलचा 1 व भद्रावतीचे 1 असे एकूण 12 गुन्हेची कबुली दिली व त्याच्याकडून एकूण 19,10,000 रुपयाचा सोन्या चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपासासाठी आरोपीला आम्ही आता पोलीस स्टेशन तळोदीच्या ताब्यात देत आहोत।